जीवघेण्या कोरोना उपचारासाठी अमरावती जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे संरक्षण म्हणून पीपीई किटचा वापर केला जातो। अमरावती जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे, तर कोरोना बाधितांचा उपचार करीत असताना पीपीई किटमुळे डॉक्टरांचे संरक्षण तर होतेच, मात्र कोरोना बाधितांचा सरळ संपर्क पीपीई किट सोबत येतो। अशा परिस्थितीत कोरोनाशी अमरावतीमधील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। मात्र वापरलेल्या पीपीई किट कचऱ्यामध्ये फेकणे किती भयंकर बाब आहे। अशाच प्रकारची बाब सुकडी कंपोस्टमध्ये आढळून आली। रुग्णालयात वापरलेल्या पीपीई किट कचरा गाडीमध्ये टाकून सरळ सुकडी कंपोस्ट डेपोमध्ये उघड्यावर फेकल्याचा प्रकार 8 दिवसापूर्वी घडला होता। याच किटचा संसर्ग इतरांना झाला तर पुन्हा मोफतचे कोरोना आमंत्रण तेथील रहिवाशांना होणार नाही का, याचाच वृत्तांत विदर्भ न्यूजने प्रसारित केला होता। या वृत्ताची दखल महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतली आहे। सुकडी कंपोस्ट डेपोमधील वापरलेल्या पीपीई किट साहित्यावर तात्काळ चौकशी बसविण्यात आली। यात पीपीई किट कोणत्या रुग्णालयातील आहे याचा तपास अद्याप न लागल्याने फौजदारी गुन्हा अद्याप दाखल होऊ शकला नाही। याबाबत सुपर कोविड रुग्णालयांना नोटीस दिली असून लवकरच रुग्णालयांचा तपास लावून चूक करणाऱ्या रुग्णालयावर फौजदारी तक्रार देण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली आहे। सुकडी कंपोस्ट डेपोमध्ये काही पीपीई किट्स आम्हाला आढळून आले होते, तर त्या पीपीई किट्सची विल्हेवाट आम्ही बायोमेडिकल वेस्टसाठीची जी एजन्सी आहे त्यांच्याकडून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतली। दुसरा मुद्दा असा आहे की त्या कोण्या ठिकाणून आल्यात याचा वापर काही हॉस्पिटल्समध्ये होतो। त्या हॉस्पिटल्सला आम्ही सूचना दिल्या आहेत, परंतु परफेक्ट कोण्या हॉस्पिटलमधून आल्यात त्याची माहिती मिळाली नसल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे किंवा अशा प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। परंतु जे मुख्य 2 कोविडचे हॉस्पिटल्स होते, एक सुपर स्पेशालिटी आणि बेस्ट हॉस्पिटल, त्याचप्रमाणे PDMC, या तिघांनाही आम्ही सूचना दिल्या आहे की बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते बायोमेडिकल वेस्ट कलेक्ट करणाऱ्या एजन्सीमार्फतच त्याचं डिस्पोजल व्हावं। यावर काही संबंधित कार्य करायला लागतं। हां, तर जर ज्या हॉस्पिटलमधून त्या अशा प्रकारचं बायोमेडिकल वेस्ट आमच्या सॉलिड वेस्टमध्ये मिक्स केलं जाते ते कार्यवाहीस पात्र आहेतच। बायोमेडिकल वेस्ट किंवा कोविडशी संबंधित कुठलाही वेस्ट त्या संदर्भात प्रोटोकॉल शासनाने दिला आहे। त्या प्रोटोकॉलच्या बाहेर जर कोणी कारवाई करत असेल तर त्यावरती कारवाई आम्ही करणार। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।